नमस्कार, आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या 8 दशकांहून अधिक संगीत विश्वावरती अधिराज्य गाजवणाऱ्या लता दीदी अर्थात लता मंगेशकर यांचं आज निधन झालेलं आहे। संगीत विश्वावरती शोककळा पसरलेली आहे। पूर्ण भारतवासियांकडून सगळ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येते। या सगळ्या संदर्भामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना उपनेत्या डॉक्टर नीलमताई घोरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, आजचा दिवस खरं तर अत्यंत दुःखद आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? एक तर लता दीदी काही दिवस त्यांना बरं नव्हतं आणि ब्रीच कँडीमधून मात्र त्यांना बऱ्या होत आहेत आणि डिस्चार्ज मिळेल असं दिसत असताना परत त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला आणि 93 वय होतं, परंतु त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गीतांशी संगीत क्षेत्राशी त्यांचं सगळं नातं जोडलेलं होतं आणि अत्यंत सहृदय स्वभाव, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी अत्यंत हृदय अशा प्रकारचे संबंध, अशा प्रकारचं आणि अत्यंत रसिक, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर असतील किंवा महाराष्ट्रामधले अनेक वृत्तपत्रांमधले पत्रकार असतील, लेखक असतील, नाट्य चित्रपट क्षेत्राशी संबंधित लेखक असतील, त्या सगळ्याचं मी असं म्हणेन की लता मंगेशकर एक विद्यापीठच होतं की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ त्यांनी संगीताची सेवा केली होती। अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं गायली होती, सर्व भाषांमध्ये गायली होती आणि त्यांची ऐ मेरे वतन के लोगोसारखं गीत असेल किंवा गगन सदनसारखं गीत असेल की अशा गीतांमधून रोज आपण ती गीतं किती ऐकली तरी ते आपल्याला पुरेसं होत नाही। म्हणजे लता दीदींच्या आवाजातलं अथर्वशीर्ष मी गेले काही वर्ष रोज ऐकते, रोज, आणि तरी पण असं वाटतं की संध्याकाळी ऐकावं। म्हणजे एक त्या देवाबद्दलची तळमळ त्यांच्या सगळ्या भूमिकेमधून स्पष्ट होत होती। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि सगळ्यांच्या प्रार्थना होत्या, परंतु आज त्यांच्यावरती शासकीय इतमामात संस्कार होणार आहेत। राज्य शासनाने तो निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासन जे आपल्या हिंदुस्थानचा गौरवाचा बिंदू आहेत किंवा ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे, अशा व्यक्तींच्याबद्दल, अशा थोर महनीय व्यक्तींच्या संदर्भात मान्यवरांच्याबद्दल आदराचीच भूमिका आपली आहे आणि त्यामुळे आज शासकीय इतमामात जो संस्कार होणार आहे तर मी त्यांना अभिवादन करते आणि संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अमर राहील असं मला वाटतं। लता दीदींनी 980हून गाणी गायलेली आहेत। ताई, तुमच्या आठवणीतील त्यांची कुठली गाणी तुम्हाला सांगता येतील? एक तर असं आहे की आता हे सर्व देशप्रेमाचं हे मेरे वतन के लोगो तर गाणं आहेच, पण कुहू कुहू बोले कोयलियासारखं जुनं गाणं की जे नवीन यांना एखाद्याच माहिती नसेल, परंतु सर्व सिनेमांमध्ये कुठलंही आपण गीत जर का काढलं तर ते भावमधुर अशी गाणी हिंदी मराठीमध्ये त्यांची आपल्याला सगळी ऐकू येतात, समजून घेतो आपण। आणि ज्यावेळेला आपल्याला एकटं वाटत असतं किंवा ज्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की नक्की काय आपण करायचं आहे, तर अशा वेळेला प्रवासामध्ये त्यांची गीतं हा फार मोठा आधार होता। एरवी तर असतातच काही मैफिलींमध्ये की आपण ऐकतो त्यावेळेला, आणि दुसरं म्हणजे समरस झाल्यावर त्या भावनांचं प्रतिबिंब त्या गीतांमध्ये पडत होतं। सर्व स्थळातून सर्व व्यक्तींकडून आज खरं तर इतकं दुःख व्यक्त केलं जात आहे। अगदी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला आज ही बातमी कळली तर काय वाटलं तुमच्या मनाला? अगदी सुरुवातीला, म्हणजे आता तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की त्यांचं शिवसेनेशी एक वेगळं नातं होतं, तुम्ही सुरुवातीलाही बरेचसे उल्लेख केलं, तर अगदी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा कळलं तर तुमची काय भावना होती तेव्हा? एक तर कालपासून सोशल मीडियावरती त्यांची तब्येत अत्यवस्था आहे अशा बातम्या येत होत्या, परंतु दुर्दैवाने काही वेळेला काय होतं, ती व्यक्ती हयात असूनसुद्धा सोशल मीडियावर अशा बातम्या येतात आणि त्यामुळे असं वाटत होतं की अशा बातम्या येतील आणि परत त्या बऱ्या होत आहेत, सुधारत आहेत, अशा प्रकारे होईल। कारण गेल्या वेळेलासुद्धा त्या आजारी होत्या तर त्या बऱ्या झाल्या होत्या आणि इतकंच नव्हे तर त्यांनी एक म्हणजे लोकांची दखल पण घेतली होती, कोणी त्यांनी, आम्ही प्रार्थनाही केलेली होती। परंतु एक दिसतं आहे की कोविडमध्ये ज्यांना काही हे आहेत, बाकी सामाजिक किंवा इतर काही गोष्टींच्या बरोबर अनेक कारणांमुळे काही आजार असतील दुसरे, तर त्याच्यामध्ये न्यूमोनियाकडे जातं आहे पेशंट्स आणि त्याच्यामुळे तेथे फुफ्फुसांवर परिणाम झालेला दूरगामी परिणामामुळे खरं तर ब्रीच कँडी हॉस्पिटल हे अतिशय चांगलं हॉस्पिटल आहे। आमचे अनेक नातेवाईक तिथे गेलेले आहेत आणि बरे होऊन आलेले आहेत, त्यामुळे वैद्यकीय सगळ्या कामाची शिकस्त केली डॉक्टरांनी, याच्यात काही शंकाच नाही आहे। चांगली औषधं आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात या दृष्टिकोनातून
ब्रीच कँडीमधले अतिशय अनुभवी, संवेदनशील आणि चांगले डॉक्टर्स आहेत. त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. परंतु शेवटी काही वेळेला शारीरिक अस्वास्थ्याला आपण पूर्णपणाने हरवू शकत नाही आणि तसं लता दीदींचं झालं. मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना समृद्ध आणि अत्यंत सुफळ असं जीवन त्या जगल्या. प्रत्येकाचं प्रेम त्यांना जसं मिळालं तसं त्यांनी जे परिश्रम केले ते परिश्रम जर का आपण पाहिले तर इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये दीनानाथजींचा वारसा पुढे नेताना त्यांना एका बाजूला समाजाची मदत मिळाली, पण दुसरीकडे स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारावरती त्या टिकून राहिल्या आणि स्वतःचा स्वाभिमान आणि त्याचबरोबर स्वतःचं एक ओळख ही त्यांनी कायम ठेवली होती. आणि त्याचसोबत त्यांनी त्यांचं जे काम होतं त्याच्याकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. किंवा मला एक दुसरं असं वाटतं की आपण बघतो की सेलिब्रिटीजबद्दल खूप वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या चर्चा ऐकल्या जातात, पण एक मला मुद्दाम सांगायला पाहिजे की पेडर रोडला जेव्हा तो पूल होणार होता तेव्हा त्यांनी आणि आशाताईंनी विरोध केला, पण नंतर त्यांनी त्या संदर्भामध्ये हट्टाग्रह धरला नाही, पण शासनाने पण त्यांच्या विचाराचा सन्मान केला कायमस्वरूपी जे आहे ते. त्यामुळे ज्या विषयांमध्ये त्या स्वतः उतरत होत्या त्या विषयांच्याशी प्रामाणिकपणे त्या शेवटपर्यंत राहत होत्या. आणि महाराष्ट्राची गीतं असतील किंवा शिवसेनेचे कार्यक्रम असतील किंवा खास करून बाळासाहेब ठाकरे यांचे काही हृदयस्वासे समारंभ असतील तर त्यानिमित्ताने हा जो 23 जानेवारी 2010चा त्यांचा लेख आहे त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं जे सुरुवातच केली आहे ना, कृषीवरांची, वीरवरांची, देवाची जननी, पतिव्रतांची, सद्धर्माची महत्पुण्यभूमी, कवींचे जे बोल आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेले आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं महत्त्व त्यांनी वर्णन केलं आहे की या देशामध्ये शिवाजी महाराजांचं तेज आहे, त्याचबरोबर राकट दिसला तरी हा प्रेमळ देश आहे आणि तसंच श्रींचं राज्य असं संबोधतात महाराष्ट्राला, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याखेरीज त्यांनी लोकमान्य टिळकांचं त्यांचं योगदान व्यक्त करून पुढे त्या म्हणतात की स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी सागरात मारलेल्या एका उडीने साऱ्या सागरात उधाण आले, प्रत्येक प्रलयंकारी लाट गरजू लागली आणि स्वतंत्रते भगवतीची प्रत्येक लाट किनाऱ्यावर आदळत सांगत असताना मराठी वीरा जागा हो. त्याचबरोबर शिवसेनेच्याबद्दल त्यांनी 4 बोल जे सांगितलेत की लाचारीच्या विरुद्ध पहिली गर्जना करणारी शिवसेना आहे. आणि त्या विशेष असं म्हणतात की शिवसेनेच्या नावातच शंकर आणि शिवरायांचं दर्शन होतं, संग्रामाचं तांडव प्रतीत होतं आणि जगदंबेचे वाहन व्याघ्रमुख हे शिवसेनेचे बोधचिन्ह. आणि पुढे शिवसेना कशी असेल ते म्हणत असताना त्या म्हणतात की आजची मराठी मानाचं, आश्वासनाचं संरक्षक असं स्थान आहे, ती महाराष्ट्रात असेल, दिल्लीतही असेल आणि अटके पार ध्वज रोवलेली मराठी माणसं आहोत आपण, असं म्हणून त्या म्हणतात की माझंही हे स्वप्न आहे की सह्याद्रीच नव्हे तर हिमालयापर्यंत मराठी आवाज पोचला पाहिजे आणि शिवसेनेला हे कार्य जे आहे ते आवर्जून करावं लागणार आहेत. ते काय म्हणतात दुसरं की शिवसेना प्रमुखांचे स्वप्न आहे आणि आम्ही दोघंही कलाकार आहोत, म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि लता दीदी दोघंही कलाकार आहोत आणि कलाकारांची स्वप्ने जागृतीनंतर कधीच विस्मरणात जात नाहीत. म्हणजे मला हे वाक्य इतकं सुंदर आवडलं ते की स्वप्न अनेक जणं बघतात पण ते स्वप्न टिकवून जागृत ठेवून परत ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीची जिद्द कलाकारांमध्ये असते, ती समजून आपण घेतली तर आपली पण जिद्द वाढते, आपली पण उमेद वाढते. आणि म्हणून हा लेख वाचल्यावर परत लता दीदींच्या नजरेतून शिवसेना, महाराष्ट्र, भारत आणि हे सगळं चित्र बघितल्यावर आज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. एका अर्थाने खूप वेदना होत आहेत मनाला की त्यांना असे शिवाजी पार्कला असे अंत्यसंस्कार करायची वेळ आली आहे, पण दुसरीकडे देवाच्या इच्छेपुढे आपल्याला पुढे काही करता येत नाही. आणि या दृष्टिकोनातून मला तर असं वाटतं की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निर्गमन झालं, त्यांचं प्रयाण झालं, त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरे निर्वाण झालं, आता लता दीदी गेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारांनी एवढं योगदान केलेली एक पिढी जशी जाती आहे तसतसं आम्हाला आमची ओळख कुठेतरी प्रत्येक क्षणी वेदनादायी आणि ओळख परत शोधावी अशा पद्धतीने लोकांना बाकीच्या वारसा तो आहे आणि त्या वारशामुळे आपण सगळे समृद्ध झालो, प्रभावी झालो, आपलं जीवन सुंदर झालं आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो मृत्यूसुद्धा धक्कादायक आहे आणि तो अविस्मरणीय आहे.
शिवसेना काल आज उद्या या पुस्तकातील त्यांनी लेखही सांगितलेला आहे. त्यातील काही अमूल्य अशा त्यांनी ओळी वाचून दाखवलेल्या आहेत. आई खरं तर खूप भावनिक झालेल्या आहेत. खूप साऱ्या आठवणी लता दीदींच्या त्यांनी आज या दुःखद प्रसंगी मांडलेल्या आहेत. खरं तर पूर्ण संगीत विश्व असेल आणि पूर्ण भारतासाठी हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे आजचा. आज संध्याकाळी त्यांच्यावरती शिवाजी पार्क या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि 2 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा देखील पाळला जाणार आहे. मात्र आज पूर्णपणे सगळीकडे एक दुःख व्यक्त केलं जातं. एक हळहळ सर्व स्तरातून व्यक्त केली जाते कारण भारतरत्न आणि एक अमूल्य असं रत्न आपल्या देशाचं आज सगळ्यांमधून गेलेलं आहे. मात्र ताई त्यांचं एक वाक्य आहे की मी माझ्या आवाजातून अजरामर आहे. तर खरं तर जरी त्या गेलेल्या असल्या तरीसुद्धा त्यांच्या आवाजाची जादू ही कायम अजरामर आणि अमरच असणार आहे. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बातमी.